नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे नवीन नावासोबत. आपण बघताय केदारनाथची यात्रा, चारधामची यात्रा. या आधीचा व्लॉग जवळजवळ 3 वर्ष आधी टाकलेला आणि त्यानंतर कुठलाच व्लॉग टाकता नाही आला. पण आता केदारनाथचा दुसरा पार्ट मी घेऊन आलेलो आहे आणि तोच व्लॉग कंटिन्यू करतो आहे 3 वर्षानंतर. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं कसं आईसोबत मी केदारनाथची यात्रा करत होतो आणि त्यानंतर आईवडिलांनी त्यांचा अनुभव शेअर केला. केदारनाथचं दर्शन कसं झालं याबद्दल त्यांनी सांगितलं. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की कसे 2 वेगवेगळ्या पर्यटकांशी आम्ही गप्पा मारल्या, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आणि हो, तुम्हाला गंगा नदीसुद्धा बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. सो पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा RV सोनीवाला. आपण त्या ठिकाणी 2 भाविकांशी बोललो. इथे आपल्या बाजूला एक कपल पण आहेत जे चारधाम यात्रासाठी आलेले. त्याही केदारनाथचं दर्शन घेतलेलं. आपण बघूया त्यांचा अनुभव कसा था. कैसा लगा आपको आंटी आने के बाद केदारनाथ? बहुत अच्छा। यहाँ का एटमॉस्फेयर वगैरह कैसे, आपको कैसा लगा? आप कहाँ से हो? हम हैं कैलिफोर्निया में से। कैलिफोर्निया से? That's great। हम चारधाम यात्रा कर रहे हैं। यमुनोत्री कर लिया, गंगोत्री कर लिया, अभी केदारनाथ कर रहे हैं और अभी अगला जो आपका है वो बद्रीनाथ जाएंगे। और यहाँ का जो एटमॉस्फेयर है वो आपके यहाँ पे ऐसा तो एटमॉस्फेयर आपको मिलता होगा देखने के लिए? इतनी ठंडी है? कभी ठंडी होती है, कभी गर्मी होती है, बड़ी जल्दी मौसम बदलता है। और आपके यहाँ पे कंटिन्यूस रहता है, कुछ एक एटमॉस्फेयर कंटिन्यूस रहता होगा ना? ज़्यादातर ठंडी रहती है क्या ऐसी? ठीक रहती है। ठीक है, पर यहाँ पे जब हम आए थे ये सारा क्लियर हो गया था और पहाड़ दिखता था और मंदिर बहुत सुंदर था। अभी तो हम लोग बादल वगैरह कुछ देख ही नहीं पा रहे। बहुत सुंदर। आप कैसे आए, मतलब हेलीकॉप्टर से आए? हेलीकॉप्टर से आए थे। हमारा ग्रुप है अबाउट 40। हम चिन्मय मिशन के साथ आए हैं। ओके। आपका ग्रुप है एक, आपका ग्रुप LA से। ओके। तो ग्रुप के साथ आप स्वामी ईश्वरानंद जी जो हैं वो हमें साथ में लेकर आए हैं। ओके। और हमारे ग्रुप में अबाउट 48 लोग हैं। 48 लोग हैं आप साथ में? और कई लोग हेलीकॉप्टर से आए हैं, कई लोग घोड़े से आए हैं, कई लोग चलकर आ रहे हैं। ओके। और अभी आप जो व्यूअर्स हैं आप उनको क्या कहना चाहेंगे कि उन लोग को अगर चारधाम यात्रा करनी है तो आप उनको कुछ मैसेज देना चाहोगे क्या? और जरूर आना यहाँ पे। एक्सपीरियंस है, बिल्कुल बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है जो आपको और कहीं पे नहीं मिलेगा। और जो एटमॉस्फेयर यहाँ है बहुत सुंदर है। बघू शकता आपण या ठिकाणी कपल खूप एन्जॉय करतायत, देवाचं दर्शन घेतात. हे थंड वातावरण जे आहे ते पण खूप एन्जॉय करतायत. आपण बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, जो स्माइल आहे ते सगळं सांगून जात आहे. नमस्कार महाराष्ट्र, आपण आलेलो आहोत या ठिकाणी केदारनाथ मंदिरात आणि हे चारधाम मधलं आपलं 3रं धाम आहे जे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी थंडी इतकी आहे की हँड ग्लोव्ज वगैरे हातात घालायला. सुंदर इथला जो ॲटमॉस्फिअर आहे तो इतका सुंदर आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुकं आहे या सर्व जागे. मी तुम्हाला बघू शकता पण या ठिकाणी बघू शकता 2 भाविक बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. आंटी, आप कभी आए हो यहाँ पे? हम सुबह के आए हो? आप सुबह से यहाँ पे ही हो? ठंडी बहुत है यहाँ पे? बहुत है ठंडी। आप कितने वाले आज यहाँ पे? सुबह जाएंगे। कैसा लग रहा है? बहुत अच्छा। कहाँ से आए हो? पंजाब से आए हो? पंजाब के लोग तो बहुत दिलदार होते हैं मैंने सुना है। लेकिन कैसा लगा आपको यहाँ पे? फर्स्ट टाइम आए हो चारधाम की यात्रा के लिए? फर्स्ट टाइम आए। ऐसी ठंडी आपके यहाँ पंजाब में है? 12 महीने कभी नहीं पड़ती है इतनी ठंडी। कैसा लग रहा है यहाँ का जो एटमॉस्फेयर है? बहुत अच्छा है। और आगे अभी आप चारधाम में कहाँ जाने वाले हो? बद्रीनाथ जाओगे। लास्ट बद्रीनाथ है आपका, उसके बाद जाएंगे हरिद्वार जाएंगे उसके बाद। आपको कैसा लग रहा है आंटी? आपका भी पहला टाइम है यहाँ पे? अच्छा लग रहा है आपको यहाँ पे? चारधामची यात्रा येऊन थांबलेली आहे आता गंगोत्रीजवळ. गंगोत्री तर देऊळ पुढे आहे. या ठिकाणी हे गरम कुंड आहे. या ठिकाणी सर्व भाविक या गरम कुंडामध्ये आंघोळ करतात. हे पाणी इतकं गरम आहे, तुम्ही बघू शकता. मला मी आत्ताच जस्ट आंघोळ करून बाहेर आलेलो आहे. सर्व भाविक ते या गरम पाण्यामध्ये डुबकी लावतात. हे पाणी इतकं गरम आहे की भाविक जायच्या आधी इथेच बसून अंगावरती पाणी घेते. आमची स्थिती अशीच काही होती. आपण या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो स्नान किया
किया कि नहीं अभी तक? नहीं किया. क्यों नहीं? गरम हो रहा पहले. बहुत गरम आहे पाणी ना. तुम्ही ऐकू शकता हा भाविक इकडे बसलेला आहे आणि अजूनपर्यंत त्याने आंघोळ केलेली नाही आहे. असं म्हणतात की या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर आपली सर्व पापे धुतली जातात आणि पाप धुण्यासाठी थोडंसं कष्ट तर आपल्याला करावंच लागेल मला वाटतं. ठीक आहे. तर किती गरम हा पाणी आहे आणि हे सर्व किती म्हणजे भाविक इथे मजा पण घेतात या पाण्याची. आपण बघूया पुढे. आपण गंगोत्रीला जाणार आहोत. तुम्ही माझ्यासोबतच राहा, कुठे जाऊ नका. आता आपण आलेलो आहोत गंगोत्री येथे. तुम्ही बघू शकता इथे गंगा नदी आहे आणि या ठिकाणी भाविक आहेत ते पूजा करत आहेत सर्व. असं म्हटलं जातं की ही गंगा नदी जी आहे ती 10,000 किलोमीटरच्या उंचीवरती आहे आणि शंकरजीने पार्वती मातेला सांगितलेलं की जे पण भाविक इथे गंगामध्ये आंघोळ करतील ते स्वच्छ आणि शुद्ध होतील आणि त्याची पापा वगैरे सगळी धुवून जातील. ठीक आहे. तर ही जी गंगा नदी आहे तुम्ही बघू शकता इकडे सर्वीकडे पूजा अर्चना चालू आहे. गंगे मातेची पूजा तिथे तुम्ही बघू शकता. तिथे पोलीस रक्षक लेडी पोलीस रक्षक पण उभे आहेत जे पाण्याचा जो फ्लो आहे खूप फास्ट आहे त्यामुळे पोलीस रक्षक पण तिकडे उभे आहेत की कोणी जेही भक्त इकडे आलेले आहेत ते पाण्यात जाऊ नये म्हणून. ठीक आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची हानी नाही व्हावी म्हणून ते इथे पोलीस रक्षक पण उभे आहात तुम्ही बघू शकता. सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा.